गोंदिया जिले के दौनीवाड़ा पुलिस स्टेशन अंतर्गत ग्राम परसवाड़ा में हनुमान देवस्थान समिति ट्रस्ट द्वारा सामूहिक विवाह समारोह 3 बाल विवाह कराए गए। 2 साल बाद दस्तावेजों की जांच के दौरान मामले का खुलासा हुआ और अब 10 आयोजकों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। ये मामला अप्रैल 2023 में हनुमान देवस्थान समिति द्वारा आयोजित सामूहिक विवाह से जुड़ा हुआ है। इस सामूहिक विवाह में शामिल हुआ एक दूल्हा जब प्रमाण पत्र के लिए ग्राम पंचायत में गया तब उसके दस्तावेजों की जांच के बाद ये पूरा मामला प्रकाश में आया। ग्राम पंचायत अधिकारी एवं बाल विवाह रोकथाम अधिकारी नितिन सोहरलाल बिसेन की शिकायत के आधार पर हनुमान देवस्थान समिति ट्रस्ट परसवाड़ा के अध्यक्ष मुकेश पूरनलाल भगत और उपाध्यक्ष मनीराम मोहन हिंगे समेत 6 लोगों के खिलाफ बाल विवाह रोकथाम अधिनियम के तहत मामला दर्ज किया गया है। अभी कुछ दिन पहले ही दामिनी टीम ने तिरोडा तहसील में ही एक और बाल विवाह रोकने में सफलता प्राप्त की थी। प्रकरण ॲक्च्युली जुने आहेत। 3 वर्षापूर्वी तिथे सामूहिक विवाह सोहळा झाला होता आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तक्रार प्राप्त झाली होती की त्यावेळेस जो सामूहिक विवाह सोहळा झाला होता त्याच्यामध्ये काही अल्पवयीन मुलामुलींचे त्यामध्ये लग्न लावले गेले होते। तर त्याच्यामध्ये पी आय दौनीवाडांनी मग त्याच्यामध्ये प्राथमिक चौकशी करून ती व्हेरीफाय करून आणि त्याच्यामध्ये बालविवाह झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यामध्ये आपण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे दामिनी पथक यांनी सुद्धा तिरोडा येथे अशाच प्रकारची घटना उघडकीस आणलेली आहे। तक्रारकर्ता म्हणून योगेश भैयाला नागपूर यांनी तक्रार दिली होती की माझ्या लग्न या सोहळ्यात झाला तरी मला प्रमाणपत्र आणि इतर साहित्य देण्यात आले। त्यावेळेस असे निदर्शनास आले की तक्रारकर्त्याची वय ही कमी होती। जेव्हा चौकशी केल्यानंतर 3 जोडपे हे नाबालिग असल्याचे आढळले व त्या संदर्भात पोलीस स्टेशन दौनीवाडा आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी गोंदिया यांना नाबालिग लोकांचे लग्न झाल्याची तक्रार दिली होती। त्या अनुषंगाने चौकशी होऊन आज या 10 लोकांवर संचालक मंडळाच्या 10 लोकांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। 6 एप्रिल 2023ला हनुमान देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्याच्यामध्ये आम्ही 4 जोडप्यांचा विवाह लावलेला आहे। 4 जोडप्यांचे कागदपत्र आमच्याकडे नोंद होती, 4ची नोंद होती आणि त्याच्यामध्ये जरी 2 कुठले आहेत काय त्याच्याबद्दल आम्हाला जाणीव नाही आणि आमच्याकडे त्यांची नोंदसुद्धा नाही, तरी आमच्यावर हा जो आरोप लागलेला आहे बाकी 2 जोडप्यांचा हा सर्व बिनबुडाचे आहे।